हॅलो, ही मॅच नॉकआउट मॅच असेल याची दक्षता घ्या. मागच्या सामने बी नॉकआउटच झालेले आहेत. हा सामना बी नॉकआउट असेल याची दक्षता घ्या. मागची मॅच पण नॉकआउट होती, ही मॅच पण नॉकआउट. म्हणजे नाथसाहेब 11 नॉकआउटच्या नियमानुसार हा संघ बाहेर पडलाय. इथून पुढचे सगळे सामने पण नॉकआउट असतील याची दक्षता घ्या. नॉकआउट मॅच. थांबा एक मिनिट, स्कोरर इथे उद्या. स्कोरर बॉलर्स नेम शुभम. पहिला चेंडू हवेत. कुणाल खापरेचा हा चेंडू मात्र हवेत होता. शुभम वायदंडे अगदी ताकदवान खेळाडू आहे. प्रयत्न मात्र त्याने केला होता, झेल होऊ शकला नाही. पहिला चेंडू मात्र डॉट बॉल. जवळपास पाहिलं तर कुणाल खापरे नावाचा एक मोठा खेळाडू जो माशा जाळ्यामध्ये अडकला होता. शुभम वायदंडे प्रयत्न थोडासा अपुरा ठरला. असे झेल शुभम वायदंडेने अनेक वेळा टिपलेत. अवघड होता, पण शुभम सारख्या खेळाडूसाठी तो अवघड नव्हता. कारण पुरंदर परिसरातील एक असा खेळाडू त्याने मात्र क्रिकेट जगलंय, क्रिकेट खेळलंय, क्रिकेट वाढवलंय. शुभमचं एक स्पोर्ट्स शॉप देखील आहे. त्यामधनं बॅटचा डॉक्टर पुरंदरचा म्हणून शुभमला ओळखलं जातं. पण आज शुभमला मात्र झेल टिपता आला नाही. इथे पाहूया पंचांचा निर्णय काय होता. पहिला चेंडू डॉट बॉल होता. दुसरा चेंडू इथे पाहूया. दुसरा चेंडू देखील नो बॉल. यावेळी दुसरा चेंडू मात्र नो बॉल. आणि आता कुणाल खापरेसाठी फ्रीटची संधीचं सोनं मात्र करता आलं नाहीये. शुभम अगदी सहजासहजी दावा खर्च करणार नाही. ही मॅच मात्र जोरदार होणार या शंकाने, कारण दोन्ही ताकदवान संघ आहेत. दोन तगडे संघ एकमेकांसमोर. खोलवर टाप्या चेंडू दा अगदी विकेट किपरच्या हातामध्ये झपकन निघून गेलाय. शुभम वायदंडेची अप्रतिम गोलंदाजी. कुणाल खापरे सारख्या फलंदाजाला त्याने जागेवरती रोखून ठेवलंय, थांबून ठेवलंय. पॉइंट मध्ये चेंडू गेला आणि ते घडतंय काय. कुणाल खापरेचा झेल सुटला. एकाच ओव्हर मध्ये दोनदा जीवदान. तुषार काळेच्या हातून सुटलेला झेल. मोठी विकेट इथे मात्र बचावली गेली. मोठा धक्का इथे मात्र बसला असता. मोठी विकेट इथे वाचली आहे. इथे मात्र जीवदान मिळालंय कुणाल खापरेला. राहुल राठोड स्ट्रायकिंग एंडवर असेल. यावेळेस मात्र राहुल राठोडच्या बॅट मधून एक चांगला फटका. चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार, 4 धावा. राहुल राठोडच्या बॅट मधून आलेला चौकार प्रेशर रिलीज करतोय थोडंफार तो. त्यावेळेस मात्र जोरदार फटका आणि चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. राहुल राठोडच्या बॅटमधनं षटकारा चौकारांची आतिषबाजी आपण पाहिली. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 12 धावा. शुभम वायदंडे शेवटच्या 2 चेंडूवरती थोडासा महागडा ठरला. सुरुवात चांगली केली होती. ते तुषारने सोडलेला झेल मात्र फार महागात पडेल. आता इथून पुढे कुणाल खापरेच्या धावा कुणाच्या खात्यात लिहायच्या. जर गोलंदाजाने मार खाल्ला तर गोलंदाजाचे काय तुषारच्या नावावर ते टाकायच्या, कारण तुषारने झेल सोडला होता.
कुणाल कापरे सारख्या फलंदाज झेल सोडणं म्हणजे साक्षात यमाच्या दारात थांबून मृत्यूला आव्हान देण्यासारखे. ते आव्हान दिलं गेलंय. कारण हाफेज क्रिकेटमध्ये कुणाल कापरे नावाचं एक मोठं वलय नक्कीच आपण पाहिलं. कुणाल कापरे जरी आता पुरंदरमधला खेळाडू असेल तरी पुण्यामध्ये भारतीय विद्यापीठचा त्याचा फॅन फॉलोअर्स थोडा वेगळाच आहे. नेहा हॉटेल असेल तिथं कुणाल नेहमीच असतो आणि तिथून जे प्रतीक दादा कदम या संघासाठी त्यांनी जो खेळ केला आहे तिथून मला वाटतं यावर्षी NB ट्रॉफीमध्ये देखील कुणाल कापरे खेळताना पाहायला मिळेल. 12 धावा पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर. चला मॅच चालू करून घ्या लवकर वेळ वाचवा.
तेजसची गोलंदाजी आपण पाहिली, अप्रतिम गोलंदाजी तेजसने केली होती. पहिल्या चेंडूवरती कुणाल खापरेसारखा मोठा अडथळा त्याने दूर केला. त्यानंतर मात्र सौरभ आल्यानंतर मोठे फटके खेळत त्याने धावा जमवल्या. गोलंदाजी मार्गवर परत एकदा शुभम वायदंडे. त्यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर शुभमचा अप्रतिम होता. मेहनत काय असते ती मात्र पाहायला मिळते. अगदी क्रिकेट तुम्हाला चांगलं खेळायचं असलं मेहनत करावी लागेल. शुभमची मेहनत मात्र आज त्याच्या कामाला येते. ज्या पद्धतीने तो या पुरंदर भागासाठी खेळतोय, अगदी पुण्यामध्ये त्याच्या नावाचं देखील एक वेगळं वलय नक्की निर्माण केलं. यावर्षी अगदी पाहिलं तर अनेक खेळाडू पुरंदरचे जे NB ट्रॉफीमध्ये सामील झाले त्यामध्ये शुभम वायदंडेचं नाव देखील यावर्षी NB ट्रॉफी खेळताना
हॅलो हॅलो. धावलकरती धावा आहेत त्या 44. 44 रन. तेजसचा शेवटचा चेंडू असेल या षटकातील. लोअर फुल टॉस चेंडू. वाह, तेजसचा मात्र अप्रतिम षटक. डायरेक्ट हिट आणि पंचाचा निर्णय. फलंदाज बाद. काय थ्रो तेजसने केला, अप्रतिम थ्रो तेजसचा आपण पाहिला. फॉलो थ्रू मध्ये त्याने चेंडूला थांबवलं देखील आणि कीपर एंडच्या दिशेला, नक्की स्ट्रायकिंग एंडच्या दिशेला थ्रो मारला. डायरेक्ट हिट आणि फलंदाज मात्र इथे बाद झाला. तेजस साबळेला आपण पाहतोय एक चांगला खेळाडू आणि त्याचबरोबर अभ्यासामध्ये देखील हुशार असलेला खेळाडू. स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आपण तेजसला पाहिलं आणि आज त्याच्यासोबतच क्रिकेटची देखील आवड त्याने जोपासली आणि अनेक मोठ्या संघातून तेजसला वारंवार मागणी देखील असते आणि आज देखील तेजसचा एक चांगला खेळ आपण पाहिला. विकेट मिळवली. 3 फलंदाज बाद 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर. 44 धावा. नवीन बॅटर बॅट्समन नेम शान. नवीन बॅटर शान राठोड. हा चेंडू मात्र सुरेख चेंडू मात्र इथे डॉट बॉल. बॉलर्स नेम ऋषी. 44. 44. फटका खेळला आणि ते झेल देखील सुटला. चेंडू फरार. सीमारेषा पार. षटकार. चुका आणि चुका त्या ठिकाणी होता. झेल देखील सुटला आणि 6 धावांचा इजाफा देखील झाला. ऋषी या चुका मात्र फार महागात पडतील कारण एक धावेने संघाला पराभव पत्करावा लागतो आणि झेल सुटला आणि पुढच्या चेंडूवरती हा घ्या बंगाली रसगुल्ला. षटकार. चुकीला माफी नाही, ते चूक होती. झेल सुटला आणि त्यानंतर षटकार देखील आला होता. पुढच्या चेंडूवरती परत एकदा प्रहार आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धाव फलकावरती नजर टाकूया. धावा जमवत आहेत त्या अब तक 56. 56 धावा धाव फलकावरती आपण पाहतोय. ज्या प्रकारची बॅटिंग मैदानामध्ये शान राठोड करतोय. शान से त्याने मात्र फटकेबाजी केली. सौरभच्या पाठमधनं धावांचा पाऊस पडतोय. हा चेंडू अगदी थोडासा खाली राहिला, वेगवान होता, समजू शकला नाही. चेंडू डॉट बॉल. निर्धाव चेंडू मात्र इथे टाकला जातोय. यावेळेस मात्र दिशा खराब. वाईट बॉल. अतिरिक्त धाव. एक्स्ट्रा रन. धाव फलकावरती 56 धावांवरती 57 धावांवरती धाव फलक अगदी स्थिर आपण पाहतोय. चला थोडं फास्ट खेळा, वेळ वाचवा. हा चेंडू परत एकदा अगदी समजू शकला नाही आणि ते परत एकदा बॅटवरती चेंडू घेताना नाही, पण एक धाव मात्र चोरली गेली. एक चोरटी धाव मात्र येते. नवीन बॅटर शान राठोड आता मात्र स्ट्रायकिंग एंडवरती सामना करेल ऋषीचा. हा चेंडू अगदी पाहतोय आपण. निर्धाव चेंडू. डॉट बॉल.
नंतर डॉट बॉल बरोबर 5व्या ओव्हरची समाप्ती. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर 58 धावा, 58 रन. धावा या धावफलकात आतापर्यंत लावल्या जातात. पाच ओव्हरच्या समाप्तीनंतर 58. चला मॅच चालू करून घ्या. फिल्डिंग लावून घ्या लवकर. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. शेवटचं षटक, शेवटचं निर्णायक षटक असेल. पाहूया किती धावा या षटकामध्ये येतील. नॉकआउट स्टेज वरती दोन्ही टीम पोहोचल्यात. नॉकआउट मॅच. तो जिंकेल तो पुढच्या फेरीमध्ये, हारेल त्याचा प्रवास इथे संपेल. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या लवकर. चला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या, वेळ वाचवा. अठ्ठावन्न 58. यावेळी चेंडू हवेत आणि ते तेजसने टिपलेला असेल. आणि त्याचबरोबर सौरभचा संपला खेळ. फलंदाज इथे बाद. पहिला चेंडू होती विकेट. अनिकेतचा पहिला चेंडू आणि तेजसने टिपलेला झेल आपण पाहिला. सौरभ मात्र इथे बाद झाला. नवीन बॅटर मैदानामध्ये येईल. नवीन बॅटर शोहेब. नवीन बॅटर मैदानामध्ये. शेवटचे काही चेंडू शिल्लक असताना आलाय. पाहूया कितपत धावा तो टीम साठी बनवेल. 58 धावा आतापर्यंत बनवले जातात. 58 रन. आल्या आल्या शोएबच्या बॅट मधनं हा बाहुबली तडाखा होता. ताकदवान खेळाडूचा ताकदवान फटका. चेंडू फार दूरवरचा षटकार त्याने खेळला. 64 धावा. शॉर्ट पिच चेंडू होता. अगदी इथे सजवून दिला होता शोएब साठी हा चेंडू. शोएबने मात्र हा चेंडू कुठेही आईगाई न करता स्वीकारला आणि खूप दूरवरचा षटकार तिथे खेळला. 64 धावा, 64 रन. धावफलक अगदी पाहता पाहता एका मोठ्या धावफलकाच्या दिशेने वाटचाल करतोय.
शिवसाम्राज्य संघाला धावा रोखाव्या लागतील, अन्यथा पुढे बरंचसं गणित अवघड होऊन जाईल. चला मॅच चालू करून घ्या लवकर. घ्या दुसरा बॉल घ्या तोपर्यंत. चौसष्ट. अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक. शोएब आल्या आल्या पहिल्या चेंडूत खेळलेला खणखणीत षटकार. आणि घेत परत एकदा गोलंदाजी मार्कवर. व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन, अतिरिक्त धाव. पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार, त्यामुळे गोलंदाजी लाईन लेन बिघडवण्याचं काम त्याने केलंय. मॅच बॉल आतमध्ये आलाय. परत एकदा हा चेंडू शॉर्ट पिच आणि त्याचा पुरेपूर फायदा शोएबने घेतला. षटकार. 71 धावा. शोएबचे बॅक टू बॅक 2 षटकार आपण पाहिले. अगदी ताकदीच्या जोरावरती शोएबने केलेले एक अप्रतिम फटकी आपण पाहतोय. टायमिंग बेमिसाल होता. शॉर्ट पिच चेंडू अगदी शोएब सारख्या ताकदवान फलंदाज तुम्ही शॉर्ट पिच चेंडू देत असाल तर तो चेंडू तुम्हाला मैदानाच्या बाहेरने जाणावं लागेल. 71 धावा, 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. 2 षटकार शोएबने बॅक टू बॅक खेळलेत. यावेळेस हा चेंडू परत एकदा ताकदवान फटका होता. एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, कीपर एंडला केलेला थ्रो आणि शोएबने मात्र 2 धाव पूर्ण केल्या. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावफलकावर धाव जमवत आहेत त्या 73 रन. आणि शेवटच्या षटकामध्ये मागण्या ठरणार का? एक सिंगल आली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, ते दुसरी धाव घेत असताना फलंदाज मात्र होतो इथे धाव बाद. एक सिंगल आणि शोएब इथे होते रनआउट. 74 धावा. मेन बॅटर धावफलकावरती आपण पाहतोय 74 धाव विजयासाठी 75 धावांचं टार्गेट.
वासुकी बॉईज फॉर्म फिरायला आपली. अनेक खेळाडू त्यांनी प्रकाश जोतामध्ये अनेक खेळाडूचे रील बनवले. अनिकेतचे देखील अनेक रील आपण पाहतो. ती चांगली बॅटिंग केलेली नक्कीच आपण पाहिलं. व्हाईट बॉल अतिरिक्त धाव आपण पाहतोय. आज अगदी पाहिलं तर पुरंदरचे अनेक खेळाडू हे मात्र मोठ्या स्पर्धा खेळतात. आज अगदी पाहिलं तर याच संघामधनं पाहिलं तर शुभम वैदंडे असेल, कुणाल खापरे असेल, अनिकेत असेल, हे खेळाडू एनबी ट्रॉफी खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील. हो हो हो, क्लीन बोल्ड, बॅटची कडा घेतली अगदी त्यांच्या अगदी टोकावरती चेंडूने मात्र टप्पा घेतला. विकेट मिळाली आहे. अनिकेत फडतरे इथे होतोय बाद. मोठी विकेट इथे मात्र गमावली गेली. नवीन फलंदाज बशीर. 31 चेंडू आणि 66 धावांचं समीकरण अजूनही समोर असेल. चेंडू 66 धावा, मॅच संपली असं म्हणता येणार नाही. अजून तेजस सारखा चांगला फलंदाज नॉन स्ट्रायकिंगला आहे. बशीर देखील एक चांगली बॅटिंग आपण नक्कीच बशीरची पाहिली आहे. पण कुणाल खापरे सहजासहजी धावा खर्च करणार नाही. 5 चेंडूमध्ये फक्त 9 धावा खर्च केल्या. डावखुरे शैलीचा गोलंदाज कुणालचा हा चेंडू सन्मान देण्याचा प्रयत्न. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. ओव्हरची समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा, 1 फलंदाज बाद.
पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 धावा. नवीन गोलंदाजी मार्क. बॉलर्स नेम रुपेश कुंभार. छोटा पॅकेट बडा धमाका. रुपेश कुंभारच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय. तेजस साबळे स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करताना आपण पाहतोय. तेजसचा हा चेंडू अगदी तेजससाठी अप्रतिम होता. टप्पा पडल्यानंतर वळण घेणारा चेंडू आपण पाहतोय. रुपेश परत एकदा गोलंदाजी मार्कर. आणखी एक डॉट बॉल. बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट बॉल. तिसरा चेंडू कव्हर मध्ये खेळा आणि इथे चेंडूने घेतलेलं वळण. एक सिंगल धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नाना मध्ये बशीरने मात्र तेजसला थांबवलं. रिस्की रन टाळली. घेतल्या तिथे केवळ एक सिंगल धाव. सत्तावीस चेंडू 65 धावा. हे समीकरण आता समोर असेल. बशीर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटिंग करतोय. फटका फसला. चेंडू हवेत. झेल टिपला आणि बशीर देखील इथे कोसळलाय. मोठी विकेट. फलंदाज क्रमांक 2 बॅक टू द पॅव्हिलियन. नन बॅटर शुभम वायदंडे. नन बॅटर शुभम. पहिला चेंडू शुभमसाठी खोलवर टप्प्यात होता. चांगली फिल्डिंग. डायरेक्ट हिटचा प्रयत्न पण तेजस जागेवरतीच होता. रन मात्र नाही. डॉट बॉल. या ओव्हरमधील आणखी एक डॉट बॉल इथे मात्र येतोय. रुपेश कुंभारची मात्र चतुरीवाली गोलंदाजी आपण पाहतोय. छोटा तीर जो वार करे गंभीर. हो परत एकदा हा चेंडू समजला नाहीये शुभमला. डॉट बॉल. त्याचबरोबर ओव्हरची समाप्ती. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 10 धावा. 2 विकेट 10 धावा. यावर म्हणजे फक्त एक सिंगल धाव आणि एक विकेट देखील मिळवली. प्रतिम गोलंदाजी इथे पाहायला मिळाली. एक विकेट देखील या ओव्हरमध्ये आली आणि केवळ एक सिंगल धाव इथे खर्च झाली. शेवटचे 24 चेंडू आणि 65 धावा. हे समीकरण आता समोर असेल. 24 चेंडू 65 धावा. गोलंदाजी मार्कवर कुणाल आणि ते परत एकदा हा चेंडू हवेत. फटका फसला. झेल टिपला कुणालने आणि ते तेजस साबळेचा खेळ संपलाय. फलंदाज बाद. नवीन बॅटर ऋषी. तेवीस चेंडू 65 धावांचं आता समीकरण असेल. सामना पाहता पाहता इथून शिवसाम्राज्य संघापासून थोडासा दूर निघून चाललाय. पॉइंटचे चेंडू कट केला. तिथे चांगली फिल्डिंग. केवळ एक सिंगल धाव. बावीस चेंडू आणि 64 धावा.
शुभमवरती मात्र फार अपेक्षा असतील इथे स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. यावर शुभमला मात्र अजूनही सूर गवसताना पाहायला मिळत नाहीये. वारंवार शुभम मात्र फक्त डॉट बॉल जातोय. केवळ एक सिंगल धावाने सामना अगदी जास्त पुढे जाणार नाही. ते अगदी मोठे फटके देखील खेळावे लागतील. 19 चेंडू आणि 63 धावा हे समीकरण असेल. पण मला वाटतं आता हे दोन खेळ व्हाईट बॉल वाटतं हे दोन खेळाडू शुभम आणि ऋषी हे दोन खेळाडू मला वाटतं कुणालचे 2 षटक पूर्ण होण्याची वाट पाहतील. नंतरच्या येणाऱ्या षटकांमध्ये मोठ्या धावा जमवण्याचा प्रयत्न करीत. इथे फटका फसला. चेंडू हवेत बसली डाऊन दी बॉल. टिपला झेल आणि ते फलंदाज बाद. हर्षद आहे का बघा बरं. बॅट्समन नेम नाही दुसरा या काळी पिळी असेल. रुपेश एक रन. परत एकदा अगदी सुरेख फिल्डिंग चांगली व्यूहरचना इथे आपण पाहतोय. धावफलक अगदी ब्रेक लावून टाकलाय. 16 धावा. 4थं षटक प्रगतीपत्रासह 16 धावा. शुभम वायदंडेला अजूनही सूर गवसला नाहीये. 16 चेंडू 59 धावांची गरज. यावेळेस फटका खेळला आणि ते 1 बाउन्स. चेंडू जाईल सीमारेच्या पार. चौकार. अशाच फटक्यांची अपेक्षा असेल शुभमच्या बॅटमधनं संघाला विजयासाठी. तो प्रयत्न तोच करतोय असं नक्कीच पाहायला मिळतंय. सोळा चेंडू 59 पूर्ण आता सामना फिरलाय. सामना आता येऊन पोहोचलाय 15 चेंडू आणि 55 धावा. त्या खोलवटप्प्या चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिटचा प्रयत्न मात्र निकामी ठरला. एक सिंगल धाव आणि त्या सिंगल धावेबरोबर ओव्हरची समाप्ती. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 25 येणारे 12 चेंडू बनवायचे आहेत 50. 12 चेंडू 50 धावांची गरज. बारा चेंडू 50 धावा. मॅच संपली नाहीये इथे. आता या दोन्ही फलंदाजांना हात खोलावे लागतील. सिंगल डबल पेक्षा चौकार षटकार जास्त खेळावे लागतील. 12 चेंडू 50 धावा. फुल पिच वरती देखील या धावा बनवल्या जातात. शुभम वायदंडेला माहिती अगदी आज तो कॉन्फिडन्स जागा करावा लागेल त्याला आणि त्याच कॉन्फिडन्सने बॅटिंग करावी लागेल. 12 चेंडू 50 धावांची गरज. पहिला चेंडू इथे मात्र बॅटवरती हवा तसा आला नाही. चेंडू अगदी झपकन अंगावर आलता. कसा बसा वेगळा केला. एक सिंगल धाव. पण इथे सिंगल डबलने काम होणार नाही. मॅच जिंकायचे असेल तर चौकार षटकार खेळावे लागतील.
एकदा जमिनी समांतर फटका केवळ केवळ सिंगल धाव. विजयासाठी आता 10 चेंडू 48 धावांची गरज. जवळपास 8 षटकार खेळावे लागतील. पण इथे शुभमच्या बॅटवरती चेंडू हवा तसा येतच नाहीये आणि इथे शुभमची विकेट देखील गमावली जाते. फलंदाज बाद. नवीन बॅटर विशाल. यावेळेस विशालच्या बॅटमधनं चेंडू उंच खेळलाय पण आणि हा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. षटकार अजून देखील आशा कायम आहेत. ज्या प्रकारची बॅटिंग विशाल करतोय इथे मॅच अजूनही फिरू शकते. परत एकदा चेंडू हवेत पण इथे बशीर शान चांगली फिल्डिंग. शानच्या माध्यमातून एक सिंगल धाव. शेवटचे 7 चेंडू आणि 40 धाव म्हणजे आता प्रत्येक चेंडू बाउंड्रीच्या बाहेर मारावा लागेल आणि ते षटकार. मॅच संपली नाहीये. शेवटचे 6 चेंडू 34 धावा. शेवटचे 6 चेंडू 34 धावा हे समीकरण आता समोर असेल. 41 धावा या पूर्ण होतात. 6 चेंडू आणि बनवायचे आता 34 धावा. गोलंदाजी मार्कर सौरभ शिंदे. पहिला चेंडू सुरेख. पहिला चेंडू डॉट बॉल आणि यावेळेस हा चेंडू अगदी पाहिला तर उंच खेळला फटका. षटकार. यावेळेस पुढे ससावत खेळ फटका. अगदी षटकाराची आतिषबाजी. असं वाटतंय की हा फलंदाजाला उशिरा बॅटिंगला पाठवलं की काय. विशालला थोडं लवकर पाठवलं असतं तर मला वाटतंय हा संघ बक्षीस पात्र फेरीमध्ये पुढे जाण्यासाठी पात्र ठरला असता. ज्या प्रकारे विशालने बॅटिंग केली अगदी असं वाटतंय अनुभव प्रचंड आहे आणि तो अनुभव पणा लावून बॅटिंग देखील केली जाते. हा चेंडू मात्र इथे डॉट बॉल. यावेळेस हा चेंडू मात्र परफेक्ट गॅप शोधत खेळलेला फटका आणि ते चेंडू जातोय का नाही. चेंडूला इथे देखील थांबवलं गेलंय. आणि त्याचबरोबर डॉट बॉल आणि त्याचबरोबर वासुकी बॉयज जेजुरी संघाचा विजय. कॉंग्रॅच्युलेशन. अभिनंदन. हार्ड लक टीम शिवसाम्राज्य. चला पुढची मॅच लगेच क्षेत्ररक्षण हे करून घ्या. टॉस करून घ्या पुढच्या मॅचचा टॉस करून घ्या. यानंतरचा सामना असेल वासुकी बॉयज आणि हॉटेल सोनोरी विलेज. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी या. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी यायचे. हॉटेल सोनोरी विलेज चला कॅप्टन लवकर टॉस साठी या.
हॅलो, दोन्ही संघांची फॉर्म फिरायली आहे, ते करता मॅच चालू होणार नाही. फॉर्म